नवीन वर्ष येतं तसं आपण वेगवेगळे संकल्प करतो. काही बदल करण्याचा विचार करतो. त्यात तुमचा काही गोष्टी खरेदी करण्याचा प्लॅन असेल किंवा यावर्षी नियोजन एकदम जास्त बचत करण्याचा विचार तुम्ही करत असाल, तर त्यासाठी नवीन वर्षात सरकारकडून किंवा विविध संस्थांकडून बदलणाऱ्या या काही गोष्टींचा अंदाज तुम्हाला असणं गरजेचं आहे. या बदलांचा आपल्या जीवनावर काही परिणाम होणार आहे का? या बदलांमुळे काही फायदा होणार आहे का? हे समजणं गरजेचं आहे. कारण या बदलांमध्ये UPI पेमेंट, शेअर मार्केट ते घरातील गॅसच्या किमतींसह गाडीच्या किमतींपर्यंत होणाऱ्या सगळ्या बदलांबद्दल आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी साक्षी आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. नवीन वर्षात होणारा पहिला बदल म्हणजे EPFOचे नवे नियम 1 जानेवारीपासून लागू होणार. या लागू होणाऱ्या नियमांमधला पहिला बदल हा पेन्शनच्या बाबतीत आहे. पेन्शनची रक्कम आता देशातल्या कोणत्याही बँक खात्यामधून काढता येणार आहे. त्याचबरोबर PFचे पैसे काढण्यासाठी आता बँकांमध्ये जाण्याची गरज उरणार नाही. कारण ATM मधून 1 जानेवारीपासून आता PFचे पैसेही काढता येणार आहेत. यासाठी वेगळं ATM कार्ड देण्यात येईल असं सांगण्यात येत आहे. बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार नवीन सेंट्रलाइज पेन्शन पेमेंट सिस्टीमचा EPFOच्या 78 लाख EPS पेन्शनधारकांना फायदा होण्याची अपेक्षा आहे. यानंतरचा दुसरा बदल म्हणजे UPI 123 पेमेंटची मर्यादा वाढवणार. आता यात बदल काय झालाय? हे UPI 123 म्हणजे काय ते समजून घेतलं पाहिजे. UPI 123 ही स्मार्टफोन आणि इंटरनेटशिवाय पेमेंट करण्याची पद्धत आहे. ज्या लोकांकडे फीचर फोन्स आहेत त्यांच्यासाठी आणि किंवा इंटरनेट कनेक्शन नसणाऱ्या लोकांसाठी केलेली सुविधा आहे. पेमेंट करण्यासाठी IVR म्हणजे इंटरॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स या पद्धतीचा वापर केला जातो. दिलेल्या नंबरवर कॉल करून कॉलवर मिळणाऱ्या सूचनांनुसार पेमेंट केलं जातं. मात्र या पेमेंटवर रकमेची मर्यादा होती. UPI 123 द्वारे आपल्याला केवळ 5,000 रुपयांपर्यंतचेच पेमेंट करता येत होते. मात्र आता ही मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतलाय. 1 जानेवारीपासून UPI 123 द्वारे आता 10,000पर्यंत पेमेंट्स करता येणार आहेत. तिसरा बदल हा शेअर मार्केटच्या बाबतीत आहे. मुंबई शेअर बाजारने काढलेल्या नोटीसनुसार सेन्सेक्स 50 आणि बँकेच्या मंथली कॉन्ट्रॅक्टची एक्सपायरी दर महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी ठरणार आहे. तर सेन्सेक्सचे आठवड्याचे करार आता शुक्रवारऐवजी दर मंगळवारी संपुष्टात येणार आहेत. यानंतरचा नवीन वर्षात होणारा चौथा बदल आपल्या रोजच्या जीवनात एक महत्त्वाचा भाग बनलेल्या व्हॉट्सअप बद्दल. 1 जानेवारी 2025 पासून जवळपास 20 जुन्या अँड्रॉइड फोन्समध्ये व्हॉट्सअप काम करणार नाहीये. HD व्लॉगच्या अहवालानुसार व्हॉट्सअप चालवणारी कंपनी मेटा या कंपनीकडूनच या जुन्या फोन्समधून व्हॉट्सअपची सपोर्ट सिस्टीम काढून घेतली जाणार आहे. जास्त सुरक्षा आणि अजून चांगले फंक्शन देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. ज्या फोनचे मॉडेल जवळपास आता दशकभर जुने झालेत आणि त्यातच नवीन सॉफ्टवेअर आणि नवे फीचर्स नाहीत, त्यामुळे हा निर्णय योग्य असल्याचं बोललं जातंय. यामध्ये नेमके कोणते फोन आहेत ते एकदा पाहू. सॅमसंग गॅलेक्सी S3, गॅलेक्सी नोट 2, सोनी Xperia Z, LG Nexus 4, HTC One यासारख्या फोनचा समावेश आहे. पण जर तुमचा फोन या यादीत असेल तर तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही. कारण हा सपोर्ट काढून घेण्याआधी तुम्हाला तुमच्या चॅट्स, तुमच्या Google अकाउंटचा बॅकअप घेता येईल. मात्र यामुळे नवे फोन घेणं किंवा व्हॉट्सअपला पर्याय शोधणं यापैकी एक मार्ग निवडावा लागेल. पाचवा बदल शेतकऱ्यांच्या कर्जाबद्दल. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला RBIचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शेतकऱ्यांसाठी एक निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार शेतकऱ्यांना जे विनाहमी कर्ज मिळायचं त्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे. आधी शेतकऱ्यांना हमीशिवाय मिळणाऱ्या कर्जाची मर्यादा ही 1.6 लाख इतकी होती. पण 1 जानेवारीपासून मात्र या कर्जाची मर्यादा 2 लाख होणार आहे. याचा थेट फायदा लहान व मध्यम उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांना होऊ शकतो. या बदलातून शेतकऱ्यांना जास्त आर्थिक फायदा व्हावा आणि शेतकऱ्यांना स्थिरता मिळावी या उद्देशाने हे बदल करण्यात आले आहेत. यानंतरचा सहावा बदल हा लक्झरी वस्तूंवर लागणाऱ्या कराच्या संदर्भात आहे. नवीन वर्ष 2025 मध्ये तुम्ही लक्झरी वस्तू खरेदी केली तर त्यावर अधिक कर भरावा लागणार आहे. अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार जर लक्झरी वस्तूंची किंमत 10 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यावर 1% TCS भरावा लागणार आहे. सातवा बदल हा गाड्यांच्या किमती संदर्भातला आहे. या वर्षात तुम्ही गाडी घ्यायचा विचार करत असाल तर तुमच्या खिशाला कात्री लागणार आहे. कारण मारुती सुझुकी, हुंडाई, महिंद्रा, BMW, मर्सिडीज बेन्झ यासारख्या प्रमुख कंपन्यांच्या गाड्यांच्या किमतीत जवळपास 3% म्हणजे जवळपास 25,000पर्यंत वाढ होऊ शकते. बाईक आणि कारच्या पार्ट्सच्या किमतीत देखील वाढ होणार आहे. आठवा बदल हा रेशन कार्डच्या संदर्भात असणार आहे. देशात जवळपास 80 कोटी लोकांकडे रेशन कार्ड आहे. सरकारकडून रेशन कार्ड असणाऱ्या लोकांना आता E-KYC करणं बंधनकारक आहे.
ज्या ग्राहकांचे ई-केवायसी पूर्ण झालेलं नाही, असं रेशन कार्ड 1 जानेवारीपासून रद्द होईल. जवळच्या रेशन दुकानात जाऊन ई-केवायसी करता येईल. या बदलामुळे एकतर गरजू लोकांनाच रेशन कार्डचा फायदा मिळेल आणि बनावट रेशन कार्ड रद्द होईल. नवा बदल हा जीएसटी पोर्टलच्या संदर्भात आहे. 1 जानेवारीपासून टॅक्स पेयर्सना जीएसटी वाढीला सामोरं जावं लागेल. तसंच टॅक्स पेयर्ससाठी MFA अर्थात मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन गरजेचं असणार आहे. सुरक्षा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून हा बदल करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. जीएसटी पोर्टलवर येणाऱ्या सगळ्या टॅक्स पेयर्ससाठी MFA बंधनकारक असेल. याआधी केवळ 200 दशलक्ष रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उलाढाल असणाऱ्या व्यवसायांनाच हा नियम लागू होता. 10वा नियम हा LPGच्या किमती संदर्भात आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅसच्या किमती कमी जास्त होतात. अशा परिस्थितीत 1 जानेवारी 2025 रोजी तेल कंपन्या LPGच्या किमतीत काही बदल करण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गॅसच्या दरात वाढ होण्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे नवीन वर्षात गॅसच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. एकंदरीत आपण 1 जानेवारीपासून बदल होणाऱ्या या 10 गोष्टी बघितल्या. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका.